नमस्कार मित्रांनो, बोर्ड परीक्षा मार्च 2020 ला आलेला हा प्रश्न मराठीचा वाक्प्रचार. वाक्प्रचार हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे, खूप सोपा आहे. बघा मित्रांनो, 4 वाक्प्रचार दिलेले आहेत. आपल्याला 4 मार्काचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्याही 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. म्हणजे या वाक्प्रचारांचा अर्थ सांगून आपल्याला वाक्यात उपयोग करायचा असतो. तर 4 पैकी 2. तगादा लावणे म्हणजे सारखे-सारखे विचारणे. शाळेमध्ये पहिल्या क्रमांकाने पास झालेल्या सचिनने आपल्या वडिलांकडे नवीन सायकल विकत घेण्याचा तगादा लावला. म्हणजे सारखे-सारखे विचारणे. अचंबित होणे म्हणजे आश्चर्यचकित होणे. आश्चर्यचकित होणे. आता याचे अर्थ सांगतो, तुम्ही वाक्यामध्ये उपयोग करू शकताय. त्यानंतर कान देऊन ऐकणे म्हणजे लक्षपूर्वक ऐकणे, काळजीपूर्वक ऐकणे, लक्षपूर्वक ऐकणे. शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना सूचना देत होते आणि या सूचना सर्व विद्यार्थी कान देऊन ऐकत होते. झालं. पुढचा मुद्दा कंठस्नान घालणे याचा अर्थ ठार मारणे. कंठाच्या खाली स्नान घालणे नाही, ठार मारणे. कंठस्नान घालणे म्हणजे ठार मारणे. भारतीय जवानांनी 4 आतंकवाद्यांना कंठस्नान घातले. अशा प्रकारे वाक्यामध्ये उपयोग करू शकताय. 4 मार्काचा प्रश्न आहे. अतिशय सोपा आहे. तर आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. बाय मित्रांनो. धन्यवाद.